जय हिंद मित्रांनो, एक व्हिडिओ घेऊन आलो आहे। विपासना शिबिर इगतपुरी। एक आचार्य यांना सर्व धर्माबद्दल किती ज्ञान असू शकते त्याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे आचार्य श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी होय। मी दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 पर्यंत इगतपुरी येथे विपासना शिबिरमध्ये भाग घेतला होता। या शिबिरामध्ये मला काही अनुभव मिळाले, यामधून काही निवडक अनुभव मी तुम्हाला सांगावे असे मला वाटते। या शिबिरामध्ये कुठल्याही धर्माचा प्रचार केला जात नाही ही गोष्ट मी ऐकली होती, परंतु आता ते मी स्वतः अनुभवले आहे। विपासना शिबिरामध्ये आपण काय शिकू शकता याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो। येथील वेळापत्रका पाळणे सर्वांना बंधनकारक असते। सर्वांना मौन राहावे लागते। कोणीही आपसामध्ये बोलू शकत नाही व या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाते। आचार्य जी दररोज एक प्रवचन करतात, सर्वांच्या धर्माबद्दल माहिती सांगतात। त्यांना सर्वांच्या धर्माबद्दल किती ज्ञान आहे याचा परिचय मला अनुभवायला मिळाला। शिबिरामध्ये भारतातूनच नाही तर विदेशातून देखील अलग अलग धर्माचे साधक येथे येतात। धर्म काय आहे याची खरी जाणीव तुम्हाला अनुभवायला मिळते। तसे तर सर्व धर्माची शिकवण एकसारखीच असते, त्यामध्ये कुठलाही फरक नसतो, फक्त तुम्ही समजून घेण्यामध्ये फरक पडतो। आपण सर्व भारतीय आहोत व सर्वांनी एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे। विपासनाद्वारे आपण स्वतःच्या मनावर कसे नियंत्रण करू शकतो त्याची शिकवण येथे दिली जाते। विपासनामुळे तुमच्यामधील बरेच दोष दूर होतात। राग, द्वेष, अज्ञान आणि तणाव कमी होऊन तुमच्यामध्ये एकाग्रता वाढते, तुमचा विश्वास वाढतो, मन शांत होते व तुमचा संयम देखील वाढतो। तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते, तुमच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते। म्हणून प्रत्येकाने दररोज 15 ते मिनिट साधना जरूर केली पाहिजे। तुम्ही जर विपासना शिबिर अटेंड केले तर उरलेले तुमचे आयुष्य आनंदाने जाऊ शकेल व विपासनाचा तुम्हाला खूप फायदा होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।